जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। खरं तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे खरंच खूप गंभीर आहे, कारण यामध्ये जे नवीन यूट्यूबर्स आहेत ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहे ते खूप सारे लोक बळी पडू शकतात। कारण मी चॅनलवरती मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीम वगैरे घेतो आणि व्हिडिओज बनवतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती झालेलं आहे की मराठीमध्ये हा यूट्यूबर जो आहे तो यूट्यूबच्या टिप्स देतोय आणि याला जेवढे पण लोक फॉलो करतात ते सगळेच्या सगळे लोक यूट्यूबर्स आहेत आणि त्यांचं मेन टार्गेट जे आहे ते फक्त यूट्यूबर्सच आहेत। आणि ज्यांचं मित्रांनो चॅनल मॉनिटाईज आहे त्यांच्यासाठी ते कमेंट टाकतात। तर कमेंट काय मी 21 दाखवतो तुम्हाला वाचून, साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तर ही जी आहे ती कमेंट बघू शकता, हा स्क्रीनशॉट बघा। तर कोणाला डॉलर वाढवायचे असतील तर सांगा रे बाबांनो, एक दिवसाला $50 वाढवून मिळतील, ठीक आहे, अशा प्रकारच्या कमेंट करतात। आणि इथं मित्रांनो प्रत्येकजण जे आहे त्यांच्या आय डीवरती जातो किंवा त्यांना मेसेजच्या रिप्लायमध्ये मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर वगैरे देतात आणि तिथून त्या चॅनलचं जे आहे ते डॉलर वाढवले जातात। मित्रांनो डॉलर वाढतात का, तर 100% वाढतात, पण हा एक यूट्यूबवरती स्कॅम चाललेला आहे आणि या स्कॅमपासूनच तुम्हाला मित्रांनो वाचायचं आहे। तर ठीक आहे, त्याला मी फक्त इतकीच कमेंट केली होती की स्वतःची वाढव दुसऱ्याची वाट लावायला बसला आहात तुम्ही सगळे लोक, ठीक आहे, इतकीच टाकली। कारण हे याच्यामुळे चॅनल जे आहे ते परमनंटली डिमॉनिटाईज होतो किंवा चॅनल परमनंटली सस्पेंड होत असतो, ॲडसन्स अकाउंट सस्पेंड होत असतं, ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीमुळे। तर भावाने डायरेक्ट मला सांगितले की तुझी वाट लाव काय सांग, ठीक आहे। तर मी त्याला सिम्पली रिप्लाय दिला आहे, तो रिप्लाय काय तुम्ही वाचा साईडला। तर इतकाच विषय आणि बाकी तर मी काय डिटेल्स काढलेलीच आहे, पूर्ण भाव आहे आपल्या पुण्यातला तिथला कुठला तर काय अडचण नाही, बघू जेव्हा लावेल त्यावेळी आपण बघूया काय करतोय आणि त्यानंतर मी पण काही गप बसू शकत नाही, कारण पुण्यामध्ये आपलं भरपूर लोकल आहे, तिथं आपण बघू, ठीक आहे। तर आता हा स्कॅम नेमका कसा असतो ते आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया, हा जास्त इम्पॉर्टंट विषय नाही। तर मित्रांनो हे बघा, ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळी असे लोक तुमच्यासमोर भरपूर येतात की तुम्हाला एका दिवसाला $50 करून देऊ का, आणि ते करून देतात पण हा स्कॅम नेमका कसा आपण म्हणू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण जे आहेत आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो विषय काय असतो, याला जे आहे ते थोडक्यात CPM वर्किंग म्हणतात। काय केलं जातं, तुमच्या चॅनलवरती डॉलर वाढवून देतो असं सांगितलं जातं आणि ते काय करतात 50% रेव्हेन्यू शेअरिंगवरती काम करतात। समजा तुम्हाला जर दिवसाला $100 ते वाढवून देणार असतील तर तुम्हाला $50 ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं। म्हणजे समजा 8,000 रुपये भेटणार आहेत आपल्याला $100 कडून, तर ते तुम्हाला 4,000 रुपये फी चार्ज करतील। आणि साहजिकच आहे, कुठलाही यूट्यूबर ज्यावेळी त्याचे डॉलर सुरुवातीला कंप्लीट होत नसतात, कमी डॉलर्स बनत असतात, कारण त्याला व्ह्यूज जास्त येत नसतात, त्यामुळे डॉलर कमी बनत असतात, तर तो काय विचार करतो माझे जर डॉलर वाढवून भेटले तर माझं पेमेंट लवकर भेटेल, म्हणून ते काय करतात 50-50 रेव्हेन्यू शेअरिंगसाठी तयार होतात। सुरुवातीला ते ट्रस्ट देण्यासाठी काय करतात, तुम्ही आम्हाला $100 द्या, आम्ही तुम्हाला $4 ते $5 तुमच्या अकाउंटवरती वाढवून दाखवतो, आणि ते वाढवून दाखवल्यामुळे तुमचा ट्रस्ट बसतो आणि तुम्ही त्यांना पैसे देता, ते तुमच्या अकाउंटवरती डॉलर वाढवतात। आता मित्रांनो डॉलर वाढवल्यानंतर काय होतं बघा, ते डॉलर नेमकं वाढवतात कशा प्रकारे हे आधी आपण बघूया। तर मित्रांनो याला CPM वर्किंग म्हणतात। आता तुमचा व्हिडिओ काय केला जातो, तो व्हिडिओ त्यांच्या वेगवेगळ्या ईमेल ID वरून बाहेरील देशामध्ये चालवला जातो। आता बाहेरील देशामध्ये तुम्ही म्हणणार तिकडे त्यांची टीम वगैरे आहे का, काही सुद्धा नाही, एका कम्प्युटरवरून हे सगळं करू शकतात, फक्त VPN कनेक्ट करायचे अदर कंट्रीज। आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे अदर कंट्री आहेत USA म्हणजे जे अमेरिका वगैरे देश आहेत त्या देशामध्ये मित्रांनो काय होतं, ॲडव्हर्टाईजचा रेट जास्त असतो। म्हणजे 1,000 व्ह्यूजला आपल्या इथं जर $अर्धा भेटत असेल, $1 भेटत असेल, तर तिकडं त्याच ॲडव्हर्टाईज म्हणजे त्याच प्रकारच्या कॉन्टेंटला त्या देशामध्ये $10, $20, $50 पण 1,000 व्ह्यूजला बनतात। कारण मित्रांनो तिकडले तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडला आपल्या इकडले 82 रुपये ते तिकडला $1 आहे, ठीक आहे, त्यामुळे करन्सीमध्ये किंवा रेटमध्ये पण खूप सारा फरक आहे। तर हे लोक काय करतात, VPN कनेक्ट करतात त्या देशाचा, आणि VPN कनेक्ट केल्यानंतर त्या देशाचं नेटवर्क आपल्या देशामध्ये आहे असं म्हणजे आपण व्हिडिओ त्या देशामधून बघतोय असं दिसतं। आणि तुम्ही पण एखादी ट्राय करून बघा, VPN लावा आणि VPN लावून तुम्ही तुमच्या एखाद्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा, तर त्यावरती तुम्हाला त्या देशातल्या ॲडव्हर्टाईज दिसायला चालू होतात। जर तुम्ही सिंगापूर किंवा नेपाळ किंवा चीनचा जर VPN यूज केला तर तुम्हाला चीनकडले ॲडव्हर्टाईज बघायला भेटतात, ठीक आहे। तर हे लोक काय करतात, तशा प्रकारे VPN कनेक्ट करतात, तिकडल्या देशामधला VPN कनेक्ट केल्यानंतर तिकडल्या देशामधले ॲडव्हर्टाईज दिसतात आणि हे लोक त्या ॲडव्हर्टाईजवरती क्लिक करतात। आता ॲडव्हर्टाईजवरती मित्रांनो क्लिक ज्यावेळी करतो आपण त्यावेळी काय होतं, रेट जास्त भेटतो। म्हणजे काय, आता समजा एखाद्या या व्हिडिओवरती पण तुम्हाला ॲडव्हर्टाईज एखादी दिसली असेल तर ते ॲडव्हर्टाईज खाली डाउनलोड ॲप म्हणून एखादा ऑप्शन येतो, तर तिथून जर
डाउनलोड जर कुणी केलं तर त्या डाउनलोडिंगचे वेगळे पैसे भेटतात, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो जर डाउनलोडिंग जास्त आले तर जास्त पैसे भेटतात आणि हे तुम्ही कुणी करू नका, ट्राय करू नका, ठीक आहे. डाउनलोड करून बघतो अजिबात करू नका, त्याचं पण तुम्हाला पुढे मी सांगणार. तर अशा प्रकारे करतात आणि तिथून तुमचे डॉलर्स वाढतात आणि बनतात पण डॉलर, ठीक आहे. पण मित्रांनो हे यूट्यूब आहे, हे काय करतं काही वेळेस जे आहे ते त्याच्या जर नजरेस पडलं, गुगल ॲडसन्सच्या जर नजरेत पडलं की हे असं इनव्हॅलिड टाईपमध्ये काम केलं जात आहे, इनव्हॅलिड क्लिक केले जात आहेत, तर मित्रांनो तुमचं ॲडसन्स यूट्यूबवरचं जे आहे ते परमनंटली डिलीट केलं जातं किंवा टर्मिनेट केलं जातं. कारण मित्रांनो वेबसाईटवरती पण अशा प्रकारे RPM वगैरे किंवा डॉलर वाढवून दिले जातात. आणि मी पण हे माझ्या वेबसाईटवरती ट्राय करून बघितलं होतं एक वेळेस, याला 3 ते 4 वर्ष झाली सोडा, ठीक आहे. माझी ज्यावेळी वेबसाईट नवीन होती त्यावेळी केलेलं. तर त्यानंतर मित्रांनो मला ॲड लिमिट लागली, कारण वेबसाईटवरती ॲड लिमिट लागते आणि ॲड लिमिट मित्रांनो 5 ते 6 महिन्यांची असते. 5 ते 6 महिने तुमच्या वेबसाईटवरती ॲडव्हर्टाईज दिसत नाहीत आणि तिथून तुम्हाला अर्निंग पण काय होत नाही. पण एक प्लस पॉईंट वेबसाईटचं काय असतो की तुमचं ॲडसन्स डिसेबल होत नाही, तर तुम्हाला ॲड लिमिट लागतं. पण मित्रांनो ॲडसन्स यूट्यूबवरती जे आहे ते ॲडसन्स परमनंटली जे आहे ते टर्मिनेट होतं. तुम्हाला पेनल्टी काहीसुद्धा दिलं जात नाही, डायरेक्ट सस्पेंड केलं जातं. परत तुमचा चॅनल कधीही मॉनिटाईज होत नाही. असे माझ्याकडे भरपूर क्रिएटर फ्रेंड आहेत, त्यांचे ॲडसन्स जे आहे ते डिसेबल झालेलं आहे. आता या कारणामुळे पण ॲडसन्स डिसेबल होतं. आणि दुसरं कारण काय असतं, तुम्ही जर तुमचा स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमधून बघत असला तर त्याला पण मित्रांनो इनव्हॅलिड क्लिक मानलं जातं, ठीक आहे. त्यामुळे जर कुणी अजूनही सांगतोय मी, जर कुणी स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत असेल, स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघत असेल तर प्लीज बघणं बंद करा. कारण तुमच्यासमोर जर सारख्या तुमच्या व्हिडिओच्या ॲडव्हर्टाईज दिसायला लागल्या तर तुमच्या चॅनलवरती इनव्हॅलिड क्लिक ॲक्टिव्हिटी मानली जाते आणि त्याच्या थ्रू तुमचा चॅनल परमनंटली डिमॉनिटाईज किंवा ॲडसन्स सस्पेंड केलं जाऊ शकतं. सो या गोष्टींची पण काळजी घ्या. बाकी बघूया हा माझ्या चॅनलची काय वाट लावतो का, लावली तर आपण आपल्या पद्धतीने त्याची वाट लावू. चला भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.